नमस्कार. आज आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025च्या संभाव्य अभ्यासक्रमावर जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे आहे पोलीस पाटील सिलेबस 2025 PDF मधला काही भाग आणि आपला उद्देश आहे की 2025 मध्ये पोलीस पाटलांकडून नक्की कोणत्या क्षमता अपेक्षित आहेत, का आहेत हे समजून घेणं. अर्थात एक गोष्ट महत्त्वाची, हा अभ्यासक्रम राज्यभर सारखा नाहीये, जिल्ह्यानुसार बदलतो. चला तर मग बघूया यात काय काय आहे. हो, अगदी बरोबर. जिल्ह्यानुसार फरक असतोच. पण या संभाव्य आराखड्यावरून एक कल्पना येते की पोलीस पाटील पदाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतोय. म्हणजे आता फक्त स्थानिक माहिती नाही, तर थोड्या व्यापक क्षमतांची गरज आहे हे यातून दिसतंय. सुरुवात करूया का सामान्य ज्ञानपासून. यात तर काय काय आहे? भारताचं संविधान, स्वातंत्र्य चळवळ, महाराष्ट्राचं भूगोल, इतिहास, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, शासकीय योजना, अर्थव्यवस्था, समाजशास्त्र. बापरे, हे तर खूपच मोठं आहे नाही का? हो, नक्कीच. खूप व्यापक आहे. आणि यात ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी टाकल्या आहेत ना, त्यावरून हे दिसतं की गाव पातळीवर काम करणाऱ्यांकडून आता फक्त स्थानिक नाही, तर मोठ्या घटनांचे परिणाम समजून घेण्याची अपेक्षा आहे. म्हणजे समजा एखादी राष्ट्रीय कृषी योजना आहे, तिचा गावात कसा फायदा करून देता येईल, किंवा अगदी जागतिक बाजारात काही बदल झाले तर त्याचा आपल्या गावच्या शेतीवर काय परिणाम होईल याचं भान त्यांना असावं लागतं आता. अच्छा, म्हणजे फक्त गाव नाही तर जगावर पण लक्ष ठेवायचं. बरं, आता पुढचा विषय आहे स्थानिक प्रशासन. यात ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पोलीस पाटलांची कर्तव्य व अधिकार असं स्पष्ट लिहिलंय. हे तर एकदम कामाशी संबंधित वाटतंय. अगदी अगदी बरोबर. ग्रामपंचायत अधिनियम म्हणजे गावात कारभार कसा चालतो त्याचे नियम. हो. आणि जमीन महसूल अधिनियम म्हणजे जमिनीच्या नोंदी आणि त्याचे कायदे वगैरे. पाटलांना याच चौकटीत काम करायचं असतं. त्यामुळे त्यांची भूमिका फक्त कायदा सुव्यवस्थेशी नाही आहे जोडलेली, ते स्थानिक प्रशासनाचा पण एक महत्त्वाचा भाग आहेत. आपत्ती व्यवस्थापन किंवा गावातली दुसरी कामं पण यात येतात. बरोबर बरोबर. आता तिसरा महत्त्वाचा भाग कायदा व सुव्यवस्था. यात भारतीय दंड संहिता म्हणजे IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC, पोलीस अधिनियम आणि दुसरे पण काही कायदे आहेत. हे IPC आणि CRPC म्हणजे नेमकं काय, हे जरा सोप्या भाषेत सांगाल का? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर IPC म्हणजे कोणती गोष्ट गुन्हा आहे हे ठरवणारा कायदा. ठीक आहे. हो. आणि CRPC म्हणजे गुन्हा घडल्यावर तपास कसा करायचा, अटक कशी करायची, कोर्टात केस कशी चालणार, ही सगळी प्रक्रिया सांगणारा कायदा. अर्थात पोलीस पाटलांना काही वकील व्हायचं नाहीये, पण पोलीस आणि गावकरी यांच्यातला दुवा म्हणून त्यांना गुन्ह्याची प्राथमिक माहिती आणि कायदेशीर प्रक्रियेची काय म्हणतात त्याला, मूलभूत समज असणं गरजेचं आहे. हे खरंच महत्वाचं आहे. आता थोडे वेगळे विषय घेऊया. सामान्य गणित. यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आहे, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा, क्षेत्रफळ मोजणं, अशा गोष्टी. याची काय गरज असेल बरं? नाही, याची गरज पडते. रोजच्या कामात उपयोगी पडतात ही कौशल्य. समजा गावातल्या काही नोंदी ठेवायच्या आहेत, किंवा जमिनीच्या मोजणीचे काही कागद आलेत ते समजून घ्यायचे, किंवा शासनाच्या योजनांची आकडेवारी आहे तिचं विश्लेषण करायचंय, त्यासाठी हे बेसिक गणित लागतंच. अच्छा, ओके. आणि मराठी भाषा व व्याकरण हा विषय पण आहेच. यात व्याकरण, शब्दसंपदा, वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार आणि उतार्यावरचे प्रश्न असं सगळं आहे. हो, कारण संवाद, कम्युनिकेशन हे पाटलांच्या कामाचं मूळ आहे. शासकीय पत्र समजून घेणं, वरिष्ठांना रिपोर्ट देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांशी स्पष्ट बोलणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, यासाठी भाषेवर पकड चांगली हवीच ना. अगदी खरंय. आणि शेवटचा विषय हा माझ्यासाठी थोडा अनपेक्षित होता. विचारशक्ती चाचणी म्हणजे रिझनिंग. यात आकडे, अक्षरमाला, तर्क, कोडी, दिशा, काळ असे प्रश्न. याचा थेट संबंध कसा लावणार? जरा विचार करा. गावात समजा दोन गटांमध्ये काहीतरी वाद झालाय. अशा वेळी फक्त नियम माहीत असून नाही चालत. दोन्ही बाजूंचं शांतपणे ऐकून घेणं, परिस्थितीचं विश्लेषण करणं आणि पटकन योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते. हीच तर आहे विचारशक्ती. म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला याची मदत होते. हो हो, बरोबर. म्हणजे फक्त पुस्तक वाचून नाही तर डोकं पण चालवावं लागणार आहे. तर एकंदरीत पाहिलं तर सामान्य ज्ञान,
स्थानिक प्रशासन, कायदा, गणित, मराठी आणि तार्किक विचार या सगळ्या कसोट्यांवर पोलीस पाटलांना पारखलं जाऊ शकतं असं दिसतंय. आणि हो, पुन्हा एकदा सांगते की प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यासक्रम वेगळा असू शकतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरची जाहिरात नीट तपासणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडतो. हा जो अभ्यासक्रम आहे हा खरंच आजच्या पोलीस पाटलांच्या बदलत्या भूमिकेला न्याय देतो का? म्हणजे स्थानिक गरजा आणि प्रशासनाच्या अपेक्षा यात समतोल साधण्यासाठी आणखी कोणत्या कौशल्यांची गरज असू शकते? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे.